नमस्कार. क्षेत्रभेट हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा शाळेतून एक दिवस बाहेर फिरायला मिळणारी मज्जा, बरोबर? पण या विश्लेषणात आपण जरा वेगळ्या नजरेने पाहणार आहोत. एका सामान्य वाटणाऱ्या क्षेत्रभेटीला एका शक्तिशाली आणि सुनियोजित शैक्षणिक अनुभवात कसं बदलता येईल हेच आपण समजून घेणार आहोत. तर मग हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो की क्षेत्रभेट म्हणजे फक्त शाळेला एक दिवसाची सुट्टी का? कारण याच प्रश्नापासून आपला दृष्टिकोन बदलायला सुरुवात होते. आपण या सामान्य समजाला थोडं बाजूला सारून क्षेत्रभेटीमागचं शैक्षणिक मूल्य काय आहे याचा जरा सखोल विचार करणार आहोत. बरं, मग आपला हा सगळा प्रवास कसा असणार आहे? आपण आधी बघू की क्षेत्रभेटीचा नेमका उद्देश काय असतो. मग यशस्वी नियोजनासाठी काय काय करावं लागतं ते पाहू. प्रत्यक्ष भेटीदरम्यान मार्गदर्शन कसं करायचं यावर बोलू. त्यानंतर शिकलेल्या गोष्टी डोक्यात पक्क्या कशा बसवायच्या हे समजून घेऊ. आणि हो, शेवटी फायदे तोटे यांचाही आढावा घेऊया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. कोणत्याही क्षेत्रभेटीच्या यशाचा पाया तिच्या का या प्रश्नामध्ये दडलेला असतो. म्हणजे तिचा उद्देश काय आहे हे स्पष्ट असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर एका चांगल्या यशस्वी क्षेत्रभेटीची खरी उद्दिष्टे काय असतात? ती केवळ मजा करण्यापुरती मर्यादित नसतात, हे नक्की. पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये त्या विषयात खरीखुरी आवड निर्माण करणं, त्यांच्यात एक प्रकारची रसिकता विकसित करणं. मग येतं त्यांना प्रत्यक्ष फर्स्ट हँड माहिती मिळवून देणं, म्हणजे जे वर्गात शिकलोय ते प्रत्यक्षात तसंच आहे का हे बघण्याची संधी देणं. आणि या सगळ्यातून त्यांची निरीक्षण करण्याची जी शक्ती आहे ती वाढवणं आणि त्यांना काहीतरी नवीन संवेदी अनुभव देणं, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, पूर्वतयारी. खरं सांगायचं तर यशस्वी क्षेत्रभेटीचं अर्ध काम हे प्रत्यक्ष भेटीला जाण्याआधीच झालेलं असतं. योग्य नियोजन हाच यशस्वी क्षेत्रभेटीचा आत्मा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मग हे यशस्वी नियोजन करायचं कसं याचे हे 4 महत्त्वाचे स्तंभ आहेत असं समजूया. 1. आपली उद्दिष्ट एकदम स्पष्ट हवीत. आपल्याला काय मिळवायचं आहे हे पक्कं हवं. 2. नियोजन करताना विद्यार्थ्यांनाही त्यात सामील करून घ्यायला हवं, लोकशाही पद्धतीनं. 3. लॉजिस्टिक्स म्हणजे वाहतूक, परवानग्या, जेवणाची सोय ह्या सगळ्या गोष्टींचं अचूक व्यवस्थापन करायला हवं. आणि 4. सगळ्यात महत्त्वाचं, विद्यार्थ्यांना आपण कुठे, का आणि काय पाहण्यासाठी जातोय याची पूर्ण कल्पना आधीच द्यायला हवी. आता शिक्षकांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ही एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची चेकलिस्ट आहे. जसं की प्रवासासाठी सगळ्यात चांगला मार्ग कोणता, वाहतुकीची सोय काय असेल, खाण्यापिण्याची व्यवस्था कशी असेल, प्रत्येक ठिकाणी किती वेळ थांबायचं आहे याचं नियोजन, आणि हो, पालक आणि शाळेकडून सगळ्या परवानग्या मिळवणं आणि खर्च शक्य तितका कमी ठेवणं. या सगळ्या गोष्टींची जर आधीच काळजी घेतली तर क्षेत्रभेट एकदम सुरळीत पार पडते. ठीक आहे, नियोजन झालं. आता आपण प्रत्यक्ष क्षेत्रभेटीच्या दिवसावर येऊया. या दिवशी शिक्षकांची भूमिका फक्त मुलांवर लक्ष ठेवण्यापुरती मर्यादित नसते, तर ती एका सक्रिय मार्गदर्शकाची, एका फॅसिलिटेटरची असते. हो, तर इथला कळीचा मुद्दा हाच आहे. या दिवशी शिक्षक केवळ माहिती देणारे इन्स्ट्रक्टर नसतात, तर ते एक फॅसिलिटेटर बनतात. म्हणजे काय, तर ते विद्यार्थ्यांना योग्य प्रश्न विचारून त्यांचं निरीक्षण चांगलं व्हावं यासाठी मदत करतात. त्यांना जे काही दिसतंय त्याचा आणि वर्गात शिकलेल्या संकल्पनांचा संबंध जोडायला शिकवतात. यामुळे होतं काय की विद्यार्थी केवळ बघे न राहता सक्रियपणे शिकणारे बनतात. चला, भेट तर छान झाली, पण काम इथेच संपत नाही. आता येतो शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा टप्पा. क्षेत्रभेटीतून जे काही अनुभवलं, जे काही शिकायला मिळालं, त्याला कायमस्वरूपी ज्ञानात रूपांतरित करायचं असेल तर भेटीनंतर काहीतरी उपक्रम करणं खूप गरजेचं असतं. आणि हे काही उपक्रम आहेत जे विद्यार्थ्यांना त्यांनी काय पाहिलं, काय शिकले हे सगळं प्रोसेस करायला मदत करतात. उदाहरणार्थ, अनुभवलेल्या गोष्टींवर एक छोटासा अहवाल लिहायला सांगणं, किंवा दैनंदिनी वर्गात एक छान पॅनल डिस्कशन आयोजित करता येईल, किंवा काढलेल्या फोटोंचं एक स्क्रॅपबुक बनवता येईल. यामुळे अनुभव फक्त एक आठवण राहत नाही, तर तो ज्ञानाचा एक पक्का भाग बनतो. आणि मग येतो मूल्यांकनाचा टप्पा, म्हणजे एक प्रकारचा आढावा. आपण जी उद्दिष्टे ठरवली होती ती साध्य झाली का? या प्रवासात काही चुका झाल्या का ज्या पुढच्या वेळी टाळता येतील? संपूर्ण गटाचं वर्तन कसं होतं? आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांचे आभार मानणं. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. यातूनच पुढची क्षेत्रभेट आणखी चांगली होते. बरं, आता एका संतुलित दृष्टिकोनातून विचार करूया. कारण क्षेत्रभेटीचे जसे प्रचंड फायदे आहेत, तसंच ती आयोजित करताना काही व्यावहारिक अडचणी आणि आव्हानंसुद्धा समोर उभी राहतात. हे जे वाक्य आहे ना, ते क्षेत्रभेटीचं सार अगदी मोजक्या शब्दांत सांगतं.
पुस्तकात वाचलेल्या गोष्टी, संकल्पना जेव्हा विद्यार्थी खऱ्या जगात, त्यांच्या नैसर्गिक वातावरणात अनुभवतात, तेव्हा त्यांचं शिक्षण खऱ्या अर्थाने पूर्ण होतं. त्यांना गोष्टी जिवंत रूपात दिसतात. चला तर आता नाण्याच्या दोन्ही बाजू पाहूया. एका बाजूला आहेत फायदे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संवेदी अनुभव मिळतो, जे वर्गात बसून शक्य नाही. पण दुसऱ्या बाजूला या सगळ्याच्या नियोजनात आणि व्यवस्थापनात प्रचंड मेहनत लागते. फायद्यांमध्ये वर्गातलं शिक्षण थेट वास्तवाशी जोडलं जातं. पण तोट्यांमध्ये काही विद्यार्थ्यांसाठी हे खूप खर्चिक असू शकतं. एका बाजूला भविष्यातल्या धड्यांसाठी सगळ्यांना एक समान संदर्भ मिळतो, तर दुसऱ्या बाजूला त्या दिवशी विद्यार्थ्यांचे इतर विषयांचे तास बुडतात. आणि हो, यातून त्यांच्या भावनिक आणि बौद्धिक कक्षा नक्कीच रुंदावतात, पण कधीकधी शिस्तीच्या समस्याही डोकं वर काढू शकतात. त्यामुळे या दोन्ही बाजूंचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. या विश्लेषणात आपण जे काही पाहिलं, ती तत्वे वापरून आपण प्रत्येक क्षेत्रभेटीला केवळ एक फिरण्याचा दिवस न बनवता ज्ञानाचा आणि अनुभवाचा एक अविस्मरणीय सोहळा कसा बनवू शकतो, यावर नक्कीच विचार व्हायला हवा.